नाही तिने का आपण एक असं बोलवतो मग येते अशी दोघी प्रॅक्टिस करून दाखवते. चला आम्ही आता सजेस्ट करतो काय करायचं ते. हॅलो सगळ्यांना, कसे आहात सगळेजण. तर हा जो व्हिडिओ आहे ना तो येत आहे तुम्हाला दिवाळीचा म्हणजेच भाऊबीजेचा. पण भाऊबीज कशी खूप दिवस चालते, कधी कधी कोणाला वेळ नसतो. तर माझी मुलगी आहे ना आलेली होती, तर हे बघा आलेली आहे. तर माझी मुलगी आणि तिकडं दिसतात आहे तिचे मिस्टर डॉक्टर पंकज आणि माझी मुलगी डॉक्टर शुभदा. तर हे सगळेजण आहे ना इथे बघा बसलेले आहेत, नाश्ता वगैरे चालू आहे. तर हे बघा तयारी जायचं आहे ते त्यांचं चालू आहे डिस्कशन. सोनल निघालेली आहे रमा इंदूला आणायला. रस्त्याने म्हटलं त्यांना डब्बा दिलेला आहे बघा आम्ही. चालली घ्या हो, एवढी पिशवी घ्या तिची बाहेर. चला अक्का पण आमच्या काल आल्या. पप्पा ग, पप्पाने घेतली तुझी पिशवी. इकडं बघ ना अशी हा करीन ना ती. भाजी चपाती. सोनल बर्फी आण ना थोडी, ते पाहुण्यांनी सांगितली. हां चालले आता सगळे. मी काय आंघोळ केली पण तयारी नाही केलेली. सोनल चालली आहे बघा. जागा होती छोटू गेला असता. जपून जा. दादाला फोन कर का. दादा एकटाच आहे का माग? एकटाच बसलाय तो. आता तसंच करतो. गेले. सोनलची बॅग इथंच राहिली, पर्स. तिचे पप्पा चालले घेऊन आता. हॅलो नमस्कार, माझ्या मुलीच्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. दिवाळीच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. खरं तर दिवाळी संपलेली आहे, परंतु आपण ज्या भागात राहतो किंवा महाराष्ट्रामध्ये महिनाभर दिवाळी साजरी केली जाते. माहेर वाशिनीचं येणं, सासू वाशिनीचं सासरी जाणं हे सगळं चालूच आहे. त्यामुळे सगळीकडे गर्दी आहे, उत्साह आहे. सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर त्यानंतर आहे ना हे बघा आमचं फोटोशूट झालं थोडंसं. आणि ना जावयाने काय केलं, जावई बोलले की माझ्या मोबाईलला छान फोटो येतात. तर त्यांनी माझा मोबाईल म्हणजे घेतला. ते बोलले तुमच्या हातात नका काढू. आणि त्यांच्याकडे सगळे फोटो आहेत. आत्ता माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी आता स्क्रीनवरती लावते. आणि व्हिडिओ शूट जे आहे ते पण त्यांच्याकडे आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. आता मी कुठे चालली बघा. तर यांची ओवाळी झाली ननंदबाईची आणि मुलीची, आणि मी निघालेली आहे आता माझ्या भावाकडे म्हणजेच माझ्या माहेरी. लोणीला जाते मी. माझं माहेर तर निमोण आहे पण मी जाते लोणीला. तर ट्रॅफिक एवढी जाम होती आणि लग्न होतं माझ्या भावाच्या मुलाचं. आणि ना माझा म्हणजे चुलत भाऊ जो आहे तो ते मुलं लहान असतानाच वारलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेच लोक लग्नाला निघालेलो होतं की जेणेकरून मलाही पोचता येईल. मी इथून आहे ना 12-12:30 वाजता निघाले होते, पण ट्रॅफिक इतकी जाम होती की जाम पुणतांबा फाट्यावरती. आणि रस्ता तर बघा ना इतका भंगार आहे ना आमच्या गावचा रस्ता. तर तुम्ही पाहू शकता 1.5 तास गाडी जी आहे ती अटकलेली आमची. तर भाऊ आणि हे लोक आलेले मला घ्यायला स्टॉपवरती. तर डायरेक्ट घरी आले, थोडीशी फ्रेश झाले आणि लगेच ओवाळणीचं ताट करत आहे भावाला. ऑलरेडी ना उशीर झालेला. मला वाटतं गुरुवारीच भाऊबीज होती आणि आम्ही इकडे ओवाळणी करतोय रविवारी. तर ही आहे आमची वहिनी. तर हे बघा मी इकडे ऑप्शन करण्यासाठी जाते भावाला. तर तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे का मला एकच भाऊ आहे आणि आम्ही तिघी बहिणी आहोत. तर आम्ही म्हणजे तिघीजणी आलेलो होतो. मीच सगळ्यात लेट गेले, कारण का माझं काम तुम्हाला माहिती आहे ना माझं काम कसं आहे. आणि नेमकं आपलं काम असं असतं की जेव्हा हा आपला म्हणजे सासूर वासनींचा किंवा माहेर वासनींचा सण असतो ना तेव्हाच हे आपल्या कामाला वेग येतो. म्हणजे त्यालाच आपल्याला सीझन मानता येईल की तेव्हा खूप जास्त गर्दी असते. तर हा आहे माझा भाऊ आणि मग मी त्याला इकडे ओवाळणी करते. वहिनींनी बघा आम्ही तिकडंच म्हणजे जे करदोऱ्या असतात ना ते वेगवेगळे केलेले. तर तिने मग मला ताटामध्ये आणून दिलं
तर मी म्हणजे अशी तयारी करून आलेली की लग्न होतं म्हणून मी ही साडी घालून आले होते. पण तेव्हा मी काय म्हणजे तुम्हाला म्हणजे व्हिडिओ शूट करायला मला वेळच नाही मिळाला. तर बघा इथे भावाचं घर आहे. भावाला 2 मुले आहेत. तर एक जण आहे ना छोटावाला, तन्मय नाव आहे त्याचं, तर तो मामाच्या गावाला गेला आहे. आणि मोठा जो आहे ना तो आहे ते चिन्मय नाव आहे त्याचं, खूप हुशार आहे. तर इथे मी ओवाळणी करते आणि माझ्या भावाला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभू दे हीच मी बुद्धाचरणी प्रार्थना करते की माझा भाऊ जो आहे तो म्हणजे ॲक्सिडेंटमधून वाचलेला आहे. तर ही जी साडी आहे ना, तर ही बघा, ही जी आम्हाला येवल्याला आम्ही घेतलेली आहे ना त्यातली ही साडी आहे. तर त्यानंतर बघा इथे मी चिन्मयला ऑप्शन करत आहे. पण आमचा कॅमेरामन असा होता ना स्वराज, की तो कधी फोटो काढायचा तर कधी व्हिडिओ काढायचा. तर यांनी आहे ना इथे व्हिडिओ काढलेला नाही आहे. तर इथे मी फोटो लावलेले स्क्रीनवरती बघा. तर हा आहे माझ्या भावाचा मोठा मुलगा चिन्मय, आणि त्याचे पप्पा आहेत ना त्याला थोडेसे रागवले होते. तर मी त्याची समजूत पण काढत होते. तो आहे ना टॅब जास्त घेऊन बघतो म्हणजे बघत असतो ना, म्हणून मग माझा भाऊ त्याला थोडासा रागवला. त्याच्यानंतर इकडे मी स्वराजला पण ओवाळलं. आणि आमची गंमत जम्मत आहे बघा, आम्ही दोघी बहिणी आणि माझ्या वहिनी आहेत म्हणजे माझ्या भावाची बायको, माझ्यापेक्षा छोटा आहे म्हणून मी तिला आगं करते. तर आमच्या गमती जमती बघायच्या आहेत. आम्ही टेरेसवर सगळी तयारी खूप करून मज्जा आले. केली. आणि हिचा ब्लाऊज रात्र दिवस करून शिवला, ब्लाऊजच आणला नाही. इतकी चिडली ही माझ्यावर. जेव्हा साडी झापून घेतला पदर, ब्लाऊज असाच घातलेला आहे बहिणीचा तिने. मी रात्रीचा दिवस करून शिवला. खरंच तो ब्लाऊज माझ्याकडून आणणं नाही झालं, त्याच्याबद्दल आता सॉरी. आमची गवळी स्वराजने काढले. स्वतःची किती भारी काढली मेहंदी. मला काढीन ना ती आता. काय नाही आता स्वराज आणीन ना पुढून. कपड्यावर आणते का. तर मग आमची भाऊबीज झाली आणि आम्ही आता आलेलो आहे वरती थोडंसं फोटो सेशन करायला. हे बघा, पण वातावरण ना आभाळाचं आहे. हां आवर काय वा, त्याचं चालू आहे खेळायचं काम. पावसाचं वातावरण झालेलं आहे. तो फोटो कोणाचा तुझा त्याचा तो काढून राहिला. कॅमेऱ्यात नाही येत ते. नाही तिने का आपण नाही की इकडून असं बोलवतो. हा. मग येते अशी दोघी पण. तुम्ही दोघी प्रॅक्टिस करून दाखवा, मी करते. तर चला आम्ही आता सजेस्ट करतो काय करायचं ते. मी पण कधी करीत नाही आता. कुशाला बसल्या त्याच्यात काही पाहिलं का, झटकेल ऐकून. तर इथं बघा वहिनीने सांगितलेलं होतं तसं मग आम्ही केलं बघा. हे बघा, तर तिने ना रील, आता ती मॅडम आहे तर मग तिला माहिती आहे ना आपण काही म्हणजे एवढं बनवत नाही. तर मग हे बघा आमच्या दोघींचे तिने. तर मी याच्यामध्ये ना गाणं टाकलेलं आहे, पण ते गाणं काही तुम्हाला मी शेअर करू शकत नाही कारण का त्याला कॉपीराइट येतो. वहिनीने आहे ना माझी इतकी सुंदर फोटो काढलेले. तर माझा मोबाईल जो आहे तो छोट्या बहिणीकडे होता. तर तिने ना भावाच्या घराच्या खाली जे वातावरण आहे ना ते ह्या पद्धतीने शूट केलेलं आहे बघा. तिच्याकडं होता फोन तर म्हटलं. आणि हा आहे स्वराज, तो सायकल चालवत होता. तर माझ्या बहिणीने त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि तो त्याच्या मम्माला हाय बाय करत होता. तर तिला ना म्हणजे फोटो शूट कसं करायचं तिने डायरेक्टली उभा मोबाईल धरल्यामुळे हे असं दिसतंय. परत एकदा वहिनीचं म्हणजे वहिनी म्हणत होते की मी तुमचे फोटो काढते, तुम्हाला मी बोलले ना. तर ती ॲक्शन सांगत होती आणि मग त्या पद्धतीने मग माझ्या बहिणीने इकडे कॅमेरा पकडलेला. आणि ती ना खूप, तिला काहीच बोलता येत नाही म्हणून मी तिचा आवाज काढून टाकलेला. तुम्ही ऐकला ना तर तुम्ही खूप हसणार तिच्या आवाजाला. हवं तर मी शॉर्ट व्हिडिओला लावेल, तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ऐकायचं आहे म्हणून. तर अशा पद्धतीने आमचं फोटोशूट झालेलं होतं. तुम्हाला जर का आमचं फोटोशूट आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे. चला आता अंधार पडतोय. फोटोशूट झालं आणि आम्ही आता जातो खाली. स्वयंपाकाची तयारी आहे. भाऊबीज झाली आमची. तर अशा रीतीने आमची भाऊबीज पार पडलेली आहे. तुम्हाला घरची पण मी दाखवली आणि इकडं आले ना ते पण दाखवलं. तर आत्ता आहे ना अंधार पडलेला आहे थोडा थोडा. आणि भाऊच्या घरचं वातावरण बघा, बाहेर असं आहे टेरेसवरून एकदम मस्त असं फ्रेशनेस आहे एकदम. तर दिवाळी आता संपल्यात सारखीचे 5-6 दिवस झाले दिवाळी चालू होऊन.
तर चला आता आपण आता सगळेजण खाली जातोय बहिणी आम्ही, बाकी माझ्या दोघी बहिणी गेल्या खाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.